तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा दुसरा भाग तुम्ही बघत आहात. महा एपिसोडचा. अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्ही हा ड्रेस ट्राय करा, हा तुम्हाला खूप छान दिसेल. सायली म्हणते, ड्रेस? सर, मी कुठे ड्रेस घालते, मी तर फक्त साड्या नेसते. अर्जुन म्हणतो, अहो कधी कधी ड्रेस घालावा, काय हरकत आहे, घेऊन टाका ना हा ड्रेस. सायली म्हणत असते, नाही नको. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही हा ड्रेस ट्राय करा, मग मी तुम्हाला जो शर्ट आवडलाय ना त्या रंगाचा, तो ट्राय करा. मग आता सायली म्हणते, बरं बोलले वकील साहेब, आणा इकडे, करून बघते ट्राय. आता या दोघांनीही सोबत तिथे चेंजिंग रूम मध्ये गेलेत ते आणि तो ड्रेस ट्राय करतात. तर आता बघा हा प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायलीने मॅचिंग कपडे घेतले. हा भाग अतिशय रोमॅन्टिक दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो त्यांनी. आता अर्जुन ते ड्रेस ट्राय करताना म्हणत असतो, तो सेल्समन म्हणाला ना तसं, मिसेस सायली, आपलं लग्न कितीही जुनं होऊ द्या, मी तुमच्याशी कधी कधी म्हणून भांडणार नाही. तुम्हाला फक्त एकदा कळू द्या मिसेस सायली की माझं तुमच्यावर किती प्रेम येते. म्हणजे आता सायली आणि अर्जुन बॅक ऑन द ट्रॅक आलेत प्रेक्षकांनो. आता बघा हा, सायली पण मनातल्या मनात म्हणत असते, तुम्हाला फक्त एकदा कळू द्या सर की माझं तुमच्यावर इतकं प्रेम आहे. आता मधुभाऊंसोबत, माझ्या माहेरच्या माणसांसोबत मला तिकडे अजिबात परत जायचं नाहीये. आणि इकडे अर्जुन सुद्धा तेच विचार करत असतो की प्लीज परत जाऊ नका मिसेस सायली, मला आपल्यासाठी आपलं लग्न, प्रेम, आपलं घर सगळं सगळं खरं आहे. आपण खरे नवरा बायको आहोत आणि असंच राहायला हवंय. प्लीज मिसेस सायली, जाऊ नका आता, असं तो मनातल्या मनात बोलतोय आणि ही बोलते. आणि आता सायलीने तो ड्रेस ट्राय केलाय आणि अर्जुनने तो ड्रेस ट्राय केलाय. म्हणजे दोघं असं एकमेकांना म्हणजे सेम ऍक्शन करताय असं त्यांनी काहीतरी दाखवलंय. बापरे प्रेक्षकांनो, आजचा मा एपिसोड त्यांनी भलता मोठा दाखवला बाबा. सांगता सांगता तर मी दमले आज. तर इकडे आता हे रविराज, ती प्रिया, नागराज सगळे प्रतिमाची वाट बघत असतात. आता हा नागराज म्हणतो, इकडे तिकडे सगळीकडे बघितलं मी, वहिनी कुठेच नाहीये. प्रिया म्हणते, बापरे बाबा, आता आपण काय करायचं, आई कुठे गेली असेल, बाई मला तर फार भीती वाटते बाबा, कुठे शोधायचं आपण आईला. आता सुमन म्हणते, मला असं वाटतंय आता वहिनींकडे फोन असायला हवा होता. नागराज म्हणतो, अगं सुमन, घेऊ आपण फोन वहिनीला, पण आधी ती परतायला तर हवी ना सुखरूप घरी. पण आता प्रिया मनात विचार करत असते, कशाला परत यायला हवी ती बाई, अर्ध्या मेंदूवाली बाई, काही गरज नाही परत यायची. ती सुखरूप परत येण्याच्या ऐवजी ती मेल्याची बातमी आली ना तर मज्जा येईल, परस्पर काटा निघून जाईल. रविराज म्हणतात, इन्स्पेक्टर शहाणेंनाच फोन करायला हवा. मिसिंग कंप्लेंट लगेच नाही नोंदवता येणार, पण ते त्यांच्या पद्धतीने कमीत कमी शोध तर घेतील. आता रविराज पोलिसांना फोन लावणार, तेवढ्यात प्रतिमा आत्या हजर झाल्या. रविराज म्हणतात, प्रतिमा, अगो काय गो, अगो कुठे गेली होतीस तू, किती शोधत होतो आम्ही तुला, आणि न सांगता गेलीस तरी कुठे. आता या सुमन पण लगेच म्हणायला लागते, वहिनी काय हो, किती काळजी करतोय आम्ही केव्हाचे. प्रतिमा आत्या म्हणतात, काय करणार, कामच तसं होतं, त्यामुळे तुम्हाला सांगता नाही आलं, तुम्ही मला जाऊ नसतं दिलं ना. रविराज म्हणतात, म्हणजे कुठे गेली होतीस प्रतिमा. मग तन्वी पण म्हणते, आई तू कुठे गेली होतीस. मग आता या प्रतिमा त्या म्हणतात, तुझ्यासाठी गेले होते पूर्णाईकडे. नागराज म्हणतो, वहिनी तू इतके वेळ सुभेदारांच्या घरी होतीस. मग आता प्रतिमा त्या सांगतात की मी तिथे तन्वीसाठी जाऊन त्यांना गळ घातली, पण पूर्णाईने माझा शब्द खाली नाही पडू दिला आणि त्यांनी तुला तिथे येण्या जाण्याची परवानगी आता दिली आहे. आता तुला हवं तेव्हा तू सुभेदारांच्या घरी जाऊ शकतेस. आता रविराजांना हे थोडंसं विचित्र वाटलं खरं, पण आता ही प्रिया खूप खुश होते आणि विचार करते, यस यस यस, लॉटरी लागली, माझ्या मातेचा विजय असो. सुमन म्हणते, वहिनी हे तुम्ही कसं काय केलं एवढं सगळं. मग आता ह्या प्रतिमा त्या सगळं सांगतात जे काही त्यांनी केलंय. त्या म्हणतात की मी पूर्णाई समोर हात जोडले, माफी मागितली त्यांची, मग त्यांनी परवानगी दिली तन्वीला. पूर्णाईने अगदी मोठ्या मनाने तन्वीला माफ केलंय. प्रिया हे सगळं ऐकते आणि शॉकच होते. प्रेक्षकांनो, बाई मला हिचा ड्रेस फारच आवडलाय प्रेक्षकांनो, काही म्हणा तुम्ही. आता हे रविराज म्हणतात, अगं प्रतिमा, तू पूर्णाई समोर हात जोडलेस. प्रिया फार खुश होते आणि लगेच प्रतिमा त्याला मिठी मारत म्हणते, थँक्यू 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 आई, जगातल्या सगळ्या मुलींना ना फक्त आणि फक्त तुझ्यासारखीच आई मिळाली पाहिजे. आता प्रतिमा त्याला मिठी मारते आणि म्हणते, बाबा बाबा मी खूप खुश आहे, आता मला पुन्हा एकदा पूर्णाजीकडे जाता येईल. आता रविराजांना पण मिठी मारते बरं का ती. पण आता हे रविराज म्हणतात, हे बघ तन्वी, प्रतिमाला तुझ्यासाठी हात जोडावे लागले हे मला अजिबात आवडलेलं नाहीये, पण आता पुन्हा सुभेदारांच्या घरी फेऱ्या मारायला सुरुवात करू नकोस. तू आता पुन्हा जर चुकीचं वागलीस ना तन्वी,
तर तुझी खैर नाही. आता प्रिया म्हणते, बाबा तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, मी असं काहीही करणार नाहीये. प्रतिमात्या म्हणतात, तन्वी खुश आहेस ना तू आता? आता ही म्हणते, हो खूप खुश आहे मी, खूप खुश. पण प्रतिमात्याने खूप मोठी चूक केली आहे हे प्रतिमात्याच्या लक्षात नंतर येईल प्रेक्षकांनो. खरं तर रविराजांना खूप चांगलं वाटतंय की प्रतिमाने इतकं चांगलं काम केलं, तेही तिच्या मुलीसाठी, मुलीच्या प्रेमाखातर. आता ही प्रिया मात्र मनात किती वाईट विचार करते बघा. बरं झालं मला आता सुभेदारांचे दरवाजे उघडल्या गेले, मी घातलेला कुठलाही घोळ आता तुला कधीच कळू देणार नाही. मी किल्लेदार, तुझ्या या बथ्थड बायकोने माझं जबरदस्त काम केलंय. आता मला त्या अर्जुन सायलीचं खोटं लग्न मोडणं एकदम सोपं झालंय. प्रिया असा वाईट विचार करत असते मनामध्ये. आता पुढचा जो प्रसंग आहे ना तो पण त्यांनी खूप छान दाखवलाय हा प्रेक्षकांनो. आता अर्जुन सायली आलेत घरी. बरं घरी आले ते आले उपाशीच आले, काही खाऊन पिऊन यायचं ना, एवढ्या दिवसांनी बाहेर गेले होते तर. ही सायली स्वयंपाकघरात काम करत असते. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली एवढ्या सगळ्या धावपळीत तू जेवायचं राहूनच गेलीस, सगळ्यांना वाढायच्या नादात तू जेवलीच नाहीस बाळा. सायली म्हणते, आई हे सगळं आवरलं ना की जेवते मी. आता ती जांभळ्या देत असते. कल्पनाताई म्हणतात, अगो किती दमलीस सायली, चल बरं तू पटकन जेवून घे आणि झोपायला जा, मी विमलला सांगते आवरायला. मग सायली म्हणते, आई मीच त्यांना दटावून झोपायला पाठवलंय. सकाळपासून विमलताई फार दमल्या होत्या, 5 मिनिटं पण बसल्या नाहीत त्या आज. आता तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, काय ग सायली तुला पण ना, काय म्हणालीस तू आता ते दाटवून काय ते? आता कल्पनाताई म्हणतात, अरे दटावून. मग अर्जुन म्हणतो, हा मम्मा तेच ते, दटावायला हवंय तुला सुद्धा. आता अर्जुन बाई कौतुकाने त्या सायलीचं ताट वाढून देतो आणि त्याच्या आईला म्हणतो, मम्मा तुझी सून काही असं ऐकणार नाही, थांब जरा. आणि आता स्वतः तिथून एक ताट घेतो, ते सगळं वाढतो त्या ताटामध्ये आणि तिच्यासाठी प्रेमाने ते जेवण आणतो ताटामध्ये. आता या कल्पनाताई बाई कौतुकानेच पाहताय. असंच चालत राहिलं तर त्यांना आता जेलसी वाटायला लागेल बरं का प्रेक्षकांनो. आज तर बाई मला मध्ये मध्ये बोलायला वेळ पण नाही मिळाला, इतका मोठा भाग होता. छान वाटला ना तुम्हाला आजचा भाग प्रेक्षकांनो? मला कमेंट करून नक्की कळवा हं. तर आता अर्जुन म्हणतो, चला चला बरं तुम्ही असं ऐकणार नाही, चला चला मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये, मी तुम्हाला जेव घालणार आहे, चला चला. आता सायली म्हणत असते, अहो असं काय करताय, मी जेवेन ना माझ्या हाताने. अर्जुन तिला टेबलावर बसवतो आणि म्हणतो, चला बसा खाली, मी म्हंटल ना खाली बसायचं. अगदी आग्रहाने कौतुक करून करून जेव घालतोय बाई, माझ्या तर डोळ्यात पाणी आलं आता. आणि कल्पनाताईंच्या सुद्धा. सायली म्हणत असते, अहो माझ्या हाताने जेवते ना मी, राहू द्या ना. आता अर्जुन प्रेमाने म्हणतो, पण माझ्या हाताने 2 घास जरा जास्ती खाशील ना. अर्जुनने असं बोलल्यानंतर सायली अशी बघायला लागते त्याच्याकडे. आता अर्जुन म्हणतो, मम्मा मी बरोबर बोलतोय की नाही? कल्पनाताई म्हणतात, हो बाई अगदी बरोबर बोलतोयस. मग आता अर्जुन म्हणतो, पाहिलं का सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे, आता तुम्हाला नाही म्हणताच येणार नाही, चला जेवा बरं. आता सायलीला तो 1 घास प्रेमाने खाऊ घालतो. सायली तर बाई काय आज सायली सायली सायली, सगळीकडे सायलीचंच कौतुक आहे सध्या. आता मधुभाऊ आणि कुसुमताई येतात तिकडनं आणि या दोघांचं प्रेम बघून मधुभाऊंच्या डोळ्यात तर टचकन पाणी आलंय आणि कुसुमच्या सुद्धा बरं का. दोघं एकमेकांकडे स्माइल करतात. सायलीचं आता लक्ष जातं मधुभाऊंकडे. सायली म्हणते, मधुभाऊ. मग आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ या, चला बसा बरं तुम्ही सुद्धा इथे. कल्पनाताई म्हणतात, पाहिलं का मधुभाऊ, माझा हा मुलगा आहे ना, आधी तो फक्त केसेसचाच विचार करायचा, म्हणजे आमच्या घरामध्ये स्वयंपाकघर कुठल्या दिशेला आहे हे सुद्धा माझ्या मुलाला माहित नव्हतं बरं का. पण माझी सायली आली आणि तिने त्याला अगदी पार बदलवून टाकलं बघा. इतकं बदलवलंय की ताटामध्ये कुठे काय वाढायचं हे सुद्धा माझ्या अर्जुनला अगदी बरोबर कळतंय बरं का. आता अर्जुन आता सायलीकडे बघून असा स्माइल करत असतो, म्हणजे जे तुम्ही सगळे एक्सपेक्ट करताय ना प्रेक्षकांनो, आता पुन्हा ते अर्जुन आणि सायलीची लव्ह स्टोरी आपल्याला दाखवतायत. तर आता अर्जुन म्हणतो, नाही पण नवऱ्याने भरवण्यापेक्षा बाबांनी भरवलं तर ते जरा जास्ती अंगी लागतं नाही, आणि त्यात एक वेगळीच मजा आहे. या बरं मधुभाऊ बसा इथे आणि भरवा तुमच्या लेकीला. आता मधुभाऊ कौतुकाने तिथे बसलेत बरं का टेबलावर. आता यांच्या दोघांमधलं डिस्कशन खूप छान दाखवलंय सगळ्यांमधलं. आता मधुभाऊनी सायलीच्या लहानपणीचा एक प्रसंग सांगितलाय बरं का प्रेक्षकांनो. छान दाखवलाय आजचा भाग त्यांनी. जरा इमोशनल होता पण खूपच लंबा होता. तर आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ बसा बरं इथे आणि मला सांगा की तुम्ही तुमच्या लेकीला घास भरवून किती दिवस झाले असतील, किती वर्ष झाले असतील? तो मधुभाऊ सांगतात, जावई बापू 1.5 वर्ष झाले असतील नक्कीच. आणि आता तो हिशोब कसला लक्षात राहणारे जावई बापू?
अर्जुन म्हणतो, मग हा मान आज फक्त आणि फक्त तुमचा. आता मधुभाऊ सायलीला एक घास भरवतात आणि म्हणतात, हा घास चिवचा. सगळेजण हसायला लागतात. आता दुसरा घास, हा घास काऊचा, असं म्हणून तिला घास भरवतात. सायलीच्या डोळ्यात आलंय पाणी. प्रेक्षकांनो, कोणाला असं कौतुक करवून घ्यावं वाटत नाही सांगा बरं? सगळ्यांनाच वाटतं आपलं कौतुक हवं. मग आता शेवटचा घास म्हणजे हा घास आमच्या साऊचा, असं काहीतरी ते म्हणतात. सगळेजण हसतात, आनंदात आहेत सगळेजण. पण यांच्या आनंदाला प्रियाची नजर लागणार हे मात्र खरं आहे. आता इथे मध्येच त्यांनी एक वेगळाच शॉट दाखवला. बाबा, मी इतकी घाबरले. ती साक्षी मोठ्यानं ओरडायला लागते, मला मला मरायचं नाहीये, अण्णा काहीतरी करा ना. आता तिथनं अण्णा पण क्रॉस होत असतो. अण्णाला पोलिसांनी पकडलंय बरं का. साक्षी ओरडत असते, अण्णा मला वाचवा. आता अण्णा म्हणतो, साक्षी काळजी करायची नाही, जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत तुला काही होऊ देणार नाहीये, घाबरू नको. आता पोलीस अण्णाला घेऊन जातात आणि साक्षी अण्णा अण्णा करत उठून उभी राहते अशी, म्हणजे ती स्वप्न बघत असते. आता महिपत भारी बोलतो तिला. महिपत म्हणतो, अय काय झालं? साक्षी म्हणते, अण्णा अण्णा मला भयानक स्वप्न पडलं. मला असं दिसलं की विलासच्या खुनासाठी मला पकडलं गेलंय आणि त्यासाठी मला फाशीची शिक्षा दिली आहे. अण्णा अण्णा, तुम्हाला पण पोलिसांनी पकडलं, तुम्हाला घेऊन गेले पोलीस, मला कळत नाही अण्णा, मला खूप भीती वाटते अण्णा. आता मैपत तिला म्हणतो, रात्री काय ढोसून झोपते का तू? काय घाणेरडे स्वप्न पाहते? मला अटक केली पोलिसांनी, हाय का कोणाची हिंमत माझ्या कॉलरला हात लावायची आणि मला जेलात टाकायची? पुन्हा कोणाची हिंमत नाहीये साक्षी. अगं 12 गावचं पाणी पितो मी, ढेकर पण देत नाही, स्वप्न पाहते म्हणे फाशीचे. आणि आता राहिला तुझा विषय, तुला पण मी काही फाशी बिशी होऊ देत नसतो, कळलं का तुला? आता साक्षी म्हणते, मला खरंच काही होणार नाही ना अण्णा? आता अण्णा म्हणतात, नको टेन्शन घेऊ, हे बघ एका खुनासाठी फार फार तर तुला जन्मठेप होईल, काही फाशी बिशी होणार नाही. आता अण्णाने अजून साक्षीला घाबरवून दिलंय, पण यांनी एक्सेप्ट केलंय प्रेक्षकांना की आता हे पकडले जाऊ शकतात. तर पुन्हा एकदा त्यांनी मधुभाऊचा आणि सायलीचा सीन दाखवलाय. आता यापुढे अर्जुन आणि सायली ठरवतात की एकमेकांना प्रपोज करायचं. मधुभाऊ असंच गालातल्या गालात हसतात. मग आता ही सायली म्हणते, काय झालं मधुभाऊ, का हसलात असे? मधुभाऊ म्हणतात, अगं सौबाळा, हे असं समोरचं ताट बघितलं आणि लहानपणीचा एक प्रसंग आठवला ग तुझ्या. मग सायली म्हणते, कुठला मधुभाऊ? मग मधुभाऊ म्हणतात, अहो लहानपणी आमची सौ काय करायची, म्हणजे कल्पनाताईंना सांगतात ते, आमची सौ काय करायची, टमाटे तिला आवडत नव्हते तर भाजीतले टमाटे असे बाजूला काढून ठेवायची, पण खायची काही नाही. मी म्हणालो कुसुमला, शिजलेला टोमॅटो आवडत नाही ना तिला, भाजीच द्यायची नाही तिला, खाऊ दे तिला वरण भात, किती दिवस खाते ते. आता मी रागवल्यामुळे ही पोरगी रुसली हो माझ्यावर आणि चक्क निघून गेली. अर्जुन म्हणतो, रुसली? बाप रे, म्हणजे लहानपणीपासून अशी आहे, अर्जुनला कळलं. मग मधुभाऊ म्हणतात, त्या दिवशी मी आणि कुसुम खूप काळजीत होतो, दिवे लागणीची वेळ झाली तरी सायली परत आली नाही. आता आम्ही शोधाशोध करायला लागलो तर हिचा पत्ताच नाही, कुठे गायब झाली कळलंच नाही आम्हाला. अर्जुन म्हणतो, हा कुठे गेल्या होत्या या? आता कुसुमताई म्हणतात, अहो एवढं घाबरलो होतो आम्ही, आश्रमभर शोधलं तिला, बाई मला तर घामच फुटला होता, एवढूचं लेकरू कुठे शोधावं काळोखात. आता कल्पनाताई म्हणतात, मग सायली कुठे सापडली? मग मधुभाऊ म्हणतात, अहो आमच्या घराच्या पाठी एक सोनचाफ्याचं झाड होतं, त्या झाडाखाली जाऊन रडत बसली होती. मी शोधत शोधत तिथे गेलो तेव्हा धावतच आली आणि मला घट्ट मिठी मारली आणि मला म्हणाली. सायली म्हणते, मला वाटलं मधुभाऊ तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये, म्हणून मी इथे येऊन रुसून बसले. मधुभाऊ पुढे बोलतात, बरं झालं मधुभाऊ तुम्ही आलात, असं म्हटली ना त्यापुढे साऊ, घराचा रस्ताच विसरले होते मी आणि मला असं वाटायला लागलं की तुमची आणि माझी भेट आता कधीच होणार नाही. आता मधुभाऊ असं बोलत असतात तेव्हा सायली लागते रडायला. मधुभाऊ म्हणतात, मी खूप घाबरले मधुभाऊ, मी आता यापुढे फक्त टोमॅटोचीच भाजी खाणार. असं बोलून सगळेजण आता हसायला लागतात. मधुभाऊ म्हणतात, असं बोलली मला आणि ढसा ढसा रडली किती वेळ. सायली हसते. कल्पनाताई म्हणतात, सायली आता तू मोठी झालीस ना, आता तुझं ते वागणं किती वेडेपणाचं होतं हे कळलं का तुला? सायली म्हणते, नाही आई, माझं ते वागणं वेडेपणाचं नव्हतं. वय कितीही वाढलं ना तरी आपलं माणूस आपल्याला सोडून जाण्याची भीती तशीच कायम राहते. म्हणजे सायलीचं मधुभाऊंवर किती प्रेम आहे बघा प्रेक्षकांनो. आता सायली पुढे सांगते, मधुभाऊ तुम्हाला पोलीस जेव्हा पकडून घेऊन गेले ना तेव्हा तीच भीती मला परत वाटायला लागली होती हो.
पण लग्न झाल्यानंतर ती भीती थोडी कमी झाली होती. पण पुन्हा काही दिवसापासून ती भीती परत वाटायला लागली होती मधुभाऊ. असं वाटत होतं की तुम्ही मला दुरावणार की काय? आता हे मधुभाऊ म्हणतात, "बेटा घाबरायचं काय त्याच्यात? कधी ना कधी जावई बापू मला सोडवणारच होते." आता सायली मधुभाऊंकडे बघते, अर्जुनकडे बघते आणि म्हणते, "हो मधुभाऊ, तुमचं अगदी खरं आहे." आता अर्जुन तिच्याकडे बघून स्माईल करतो. मग या मधुभाऊनं खूप छान बोलतात प्रेक्षकांनो. मधुभाऊ म्हणतात, "कल्पनाताई, माझ्या लेकीची आणि जावयाची दृष्ट काढून घ्या हो. माझ्या लेकीच्या आणि जावयाच्या संसाराला माझीच नको बाई दृष्ट लागायला." मग कल्पनाताई म्हणतात, "अहो, आई वडिलांची नजर कधी लागते का मुलांना? पण तरी सुद्धा तुम्ही सांगताय म्हणून मी नक्की अर्जुन सायलीची दृष्ट काढेल हं." मग आता अर्जुनला आलं पुन्हा मध्येच टेन्शन. म्हणजे आता मिसेस सायली आश्रमात निघून जातील का मधुभाऊंसोबत? नाही 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 नाही, काही झालं तरी मला त्याआधी त्यांच्याशी बोललंच पाहिजे. आणि ह्याच वेळेला सायली पण विचार करते, मी ज्याची वाट बघत होते ते तर झालंय, मधुभाऊ परत आलेत, म्हणजे आता मी माझ्या मनातलं यांच्याशी बोललंच पाहिजे. प्रेक्षकांनो, माझी तर डिमांड आहे, सगळ्यात आधी सायलीने प्रपोज करायला हवे अर्जुनला, म्हणजे अर्जुनच्या आधी. काय वाटतं तुम्हाला? हे मी मागच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं होतं. तर आता रात्रच झालीये, अर्जुन चेंज वगैरे करून बाहेर आलाय मस्त त्याच्या अंगणामध्ये आणि विचार करतोय, म्हणजे दोघं आता एकमेकांसाठी काय फील करतायत ना ते त्यांनी ऐकवलंय. आणि हा शेवटचा सीन. अर्जुन विचार करत असतो, मधुभाऊंना बेलवर सोडून मी मोठी लढाई लढलोय, पण माझी खरी परीक्षा तर आता सुरू होणार आहे. आणि इकडे ऍट द सेम टाइम कुसुम पण सायलीला म्हणत असते, सायली, आता तुझी खरी परीक्षा आहे बरं का, आता तू तुझ्या भावनांना आवर घालायला हवास. आता सायली म्हणते, असं का ग बोलतेस कुसुमताई? तू बघत नाहीयेस का हे माझ्यासाठी काय काय करतायत ते? मधुभाऊंनी ह्यांना सोडवून आणलंय, स्वतःचे खरे सासरे असल्यासारखं आदर सत्कार करतायत ते. माझ्यासाठी पाडव्याची खरेदी सुद्धा केली. कुसुमताई, मला सांग, हे सगळं खऱ्या खऱ्या नवऱ्यासारखं नाहीये का? आता कुसुमला आलंय टेन्शन सायलीचं. आणि आता बघा प्रेक्षकांनो, ऍट द सेम टाइम त्यांनी अर्जुनच्या पण फिलिंग दाखवल्या, इकडे सायलीच्या फिलिंग आणि एकीकडे अर्जुनच्या फिलिंग. आता अर्जुनही सेम विचार करत असतो की मला आता खऱ्या नवऱ्यासारखं वागलंच पाहिजे, मला खरंच सायलीचा खरा नवरा व्हायचंय. काहीही झालं तरी मी आता सायलीला जाऊ देणार नाहीये. मिसेस सायलीच मला माझ्या लाईफ पार्टनर म्हणून हव्यात, त्या मला माझ्या आयुष्यात. आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही नव्हतं ना ते सगळं मला हवंय. त्यांच्या हातची कॉफी, त्यांची स्माईल, त्यांचा राग, सगळं सगळं हवंय मला कायमचं माझ्यासाठी, माझ्या आयुष्यामध्ये. छान बोलतोय हा तो प्रेक्षकांनो. पण आता तो विचार करतोय, पण त्यासाठी माझ्या मनात जे काही आहे ते मला लवकरात लवकर मिसेस सायलींना सांगायला हवं. मी माझ्या भावना त्यांच्या समोर व्यक्त करायलाच हव्या. लवकरात लवकर मी त्यांना सांगणारच आता. इकडे सायली पण कुसुमताईला म्हणत असते, तू काही म्हणा कुसुमताई, आता मी माझ्या मनातल्या भावना काहीही झालं तरी अर्जुन सरांना सांगणारच आहेत. आता तू मला काहीही म्हण. आता ही कुसुम म्हणते, अगं ए, काय बोलतेस तू? मी कधी म्हणालं तुला की तू तुझं प्रेम व्यक्त करू नकोस? उलट मीच तर तुला म्हणाले होते मागे की तू तुझं प्रेम स्पष्टपणे सांगून टाक. पण मला ही भीती वाटते सायली की या सगळ्यामध्ये तू दुखावली नाही पाहिजेस ग. आणि हे बघ सायली, अर्जुन सरांच्या मनामध्ये काही वेगळं असेल तर? आता ही सायली म्हणते, अगं कुसुमताई, त्यांच्या मनामध्ये माझ्या मनात जे तेच असेल तर? कुसुमताई, आम्ही दोघं जण आयुष्यभरासाठी बांधले जाऊ ग. ते फक्त आमच्या प्रेमासाठी, आमच्या कॉन्ट्रॅक्टमुळे नाही, आमच्या पती पत्नीच्या नात्यामुळे आम्ही एकमेकांसोबत बांधले जाऊ कुसुमताई. तर आता ह्या सायलीने ठरवलंय, आता कुछ भी हो जाए, प्यार किया तो डरना क्या. आता प्यार का इजहार मला येत नाही एवढं म्हणजे प्यार का इजहार करनाही चाहिए, असं ती मनातल्या मनात विचार करते. आणि दोघांचे फोटो इथे फ्लॅश केलेत. आता पुढच्या भागात तर त्यांनी काहीतरी वेगळंच दाखवलंय प्रेक्षकांनो. आता अर्जुन ठरवतो की सायलीला प्रपोज करायचं आणि तो आता ते गुलाबाचे फुलं बिलं घेऊन आलेला आहे आणि आता तो म्हणजे प्रॅक्टिस करत असतो, मिसेस सायली, मला तुम्हाला माझ्या मनातल्या सगळ्या भावना सांगायच्या आहेत. आणि प्रिया ऍट द टाइम ते ऐकते आणि विचार करते, या अर्जुनचं काही सायलीवर खरं प्रेम नाहीये. पण आता तो मोठ्याने म्हणतो, आय लव्ह यू मिसेस सायली. आता प्रिया म्हणते, म्हणजे या अर्जुनचं खरं प्रेम आहे सायलीवर. पण अर्जुन, तुझं हे खरं प्रेम तुझ्या कॉन्ट्रॅक्ट सारखं खोटं नाही ठरवलं ना तर नाव प्रियाने लावणार. आता पुन्हा ही बया अलिबाबामध्ये, आता पाहू हिचा काय तमाशा आहे ते.
तर असा होता आजचा महा एपिसोड. हुश, बापरे काय मोठा होता. आणि काय झालं प्रेक्षकांनो, सकाळपासून मी तो रिव्ह्यू दिलाय पण तो डाउनलोडच होईना. मी दुसऱ्या जे काही ऍप्लिकेशन मध्ये तो रिव्ह्यू डाउनलोड करायला गेले, कारण याच्यात डबल डबल आवाज येतो म्हणत होते ना बरेच प्रेक्षक. तर ते डाउनलोडच होईना बाई. 1-1.5 घंटा लावला त्याने डाउनलोड व्हायला. त्यामुळे आता दोन्ही भाग सोबत अपलोड करतेय. कसा वाटला नक्की सांगा हा आजचा महा एपिसोड, आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या सकाळी प्रेक्षकांनो, भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. पण हा, तुम्हा सगळ्यांना आजचा हॅपी संडे, आणि भेटूयात उद्या सकाळी. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय, अर्जुन सायलीचं प्रपोज होईल का? मला कमेंट करून नक्की कळवा, आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.